समस्या प्रत्यक्ष परिस्थिती पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्ष बोलतील. कुलकर्णी सर यांचा सत्कार, अविनाशजी बागवे यांचा सत्कार दीप्तीताई चौधरी करतील. सर, आपण उपस्थित राहिले त्याबद्दल मनापासून आभार. संदीप भाजी भाकरेजी पोलीस उपायुक्त यांचा सत्कार सौरभ आमराळे पुणे शहर अध्यक्ष स्वाती शिंदे या करतील. श्री मंगेशजी कोळपकर अधिकारी मंगेशजी कोळपकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात. खरं तर ताई आपलं मनपूर्वक आभार की आपण या ठिकाणी मला एकच सांगायचंय, मेट्रोचा जर विचार केला आपण तर मेट्रो ही झालेली आहे, पण ती सक्सेस केव्हा होणार? आपण मला स्वतःला किंवा कुणालाही मेट्रोने जायची इच्छा खूप आहे, पण पार्किंग कुठे आहे? मी माझ्या घरातून निघाले गाडी घेऊन तर गाडी कुठे लावणार? शेवटी प्रत्येक स्टेशनला 100, 200, 500 गाड्यांचं पार्किंग हे झालंच पाहिजे, असा विषय आहे मेट्रोच्या बाबतीत. बसेसचा PMPLच्या पोरे मॅडम या ठिकाणी आहेत. तर बसेसच्या बाबतीत असं आहे की आमच्या सारख्यांना वाटतं की नाही, आता अगदी मेन जे पुणे आहे तिथे छोट्या बसेस असल्या पाहिजेत, मोठ्या बस, पण अर्थात ते फायनान्शियल त्यांचं जे गणित आहे ते त्यामध्ये बसत नाही. पण तरी सुद्धा याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे की अगदी जुनं पुणे, ज्या पेठांचं शहर आपण जे म्हणतो, तिकडे खूप मोठ्या बसेस नेल्यामुळे होणारे परिणाम. आत्ताच मी मॅडमशी बोलत असताना मॅडम म्हणाले की आम्ही शेवटी बस आहे म्हटल्यावर कुठेतरी थांबणार ना रस्त्यावर, आणि आपलं असं असतं की नाही इथे थांबायला नको, तिथे थांबायला नको. त्यांना थांबा हा तर कॉर्पोरेशननी दिला पाहिजे. याच्यामध्ये जे आम्ही मध्ये फर्ग्युसन कॉलेजला आपल्याला कल्पना असेल की तिथे AI कॅमेऱ्याचा वापर केल्यामुळे काय प्रयोग केला होता, तर तशा संदर्भातले 500 लोकेशन्स वरती आता कॅमेरा लागणार आहे. आणि भविष्यामध्ये आमची अशी इच्छा आहे की वाहतूक पोलिसांनी थांबवून गाडीची कागदपत्र बघून तो नियम तोडला हे विचारायच्या ऐवजी मशीन बेस्डच एन्फोर्समेंट हे जवळजवळ 98% कसं होईल या पद्धतीचा एक आराखडा आता शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. आणि मला वाटते काही वर्षातच, अंतिम असल्यामुळे मला वाटते पुढच्या काही वर्षामध्ये हे जर मंजूर झालं तर पुण्यामध्ये सिग्नल तोडला तर त्याला हवालदार अडवायची गरज लागणार नाहीये, ते ऑटोमॅटिकली चलन जाणार आहे. आणि आता जे वाटतं की चलान भरलं नाही तरी चालेल, ते कसं कंपल्सरी भरता येईल यासाठी सुद्धा शासन स्तरावरती आता अंतिम काही निर्णय होत आहेत. म्हणजे 400 बसेस घेण्याच्या ऐवजी तुम्ही आहे त्या बसेसची इफिशियन्सी तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून योग्य पद्धतीने जर वापर केला गेला तर 400 बसेस जे लागणार आहेत तुम्हाला नव्यानं, त्याच्यामध्ये फक्त 50 बसेस किंवा 20 बसेसचा खर्च जर केला तर आहे त्या 2000 बसेसची कॅपॅसिटी आपल्याला जणू काय आपण 400 बसेस नवीन खरेदी केल्या या पद्धतीनं आपल्याला करता येईल. या पद्धतीचा पण वापर PMPML करताना दिसून येतोय. तर त्याच्यामुळे भविष्याकडे बघत असताना कशा पद्धतीनं आपण सुधारणा करायला पाहिजे याच्यासाठी एक त्रिसूत्री अवलंब प्रशासन करताना दिसून येते. पहिला त्यातला जो भाग आहे की पुणे आता कितीही असेल तर त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मध्ये जसं सांगितलं की इमिजिएट रिलीफ नागरिकांना कसा देता येईल आणि लॉंग टर्म मध्ये किंवा मिड टर्म मध्ये काय करता येईल याच्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टीचा अवलंब आता प्रशासन करताना दिसून येते. पहिला जो आहे तो आहे टेक्नॉलॉजीचा वापर, दुसरा जो आहे एक्सपर्टचा वापर, आणि तिसरा जो सर्वात महत्वाचा आहे तो आहे नागरिकांच्या सहकार्याची आणि नागरिकांच्या सूचनांची, नागरिकांना सहभागी करून याच्यामध्ये कसा वापर करता येईल ही त्रिसूत्री प्रशासन वापरताना दिसतंय. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत एखादी 4 व्हीलर जर आपल्याला नव्याने विकत घ्यायची असेल, जसं कोळपकर सरांनी सांगितलं की फॉरेनमध्ये जर तुम्हाला गाडी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी येणारा खर्च फार मोठा असतो, कारण त्याला पार्किंगची जी व्यवस्था आहे त्याच्याबद्दलची तरतूद आहे त्याची तुम्हाला आधी हमी द्यावी लागते. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनाच्या ट्रान्सपोर्ट विभागामार्फत पार्किंग जर असेल तरच यापुढे वाहन घेता येईल अशा प्रकारचे एक धोरण तयार करण्याची वरिष्ठ पातळीवर तयारी सुरू आहे. त्यामुळे भविष्यामध्ये मे बी 1-2 वर्षामध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल तर तुम्हाला 4 व्हीलर किंवा त्यासारख्या व्हेकल्स आपल्याला परचेस करता येतील. आणि या पद्धतीचा एक अधिसूचना लवकरच याबद्दल शासनामार्फत जारी केली जाईल असं मला वाटतं.
जे आता जे नियोजन सुरू आहे मेट्रोच्या निमित्ताने म्हणा किंवा रेल्वे स्टेशन्सच्या निमित्ताने म्हणा, आता हडपसर आणि खडकीला महत्व येतंय रेल्वे स्टेशन्सना. तिथे आता एक हडपसरचं उदाहरण घ्यायचं झालं तर आम्हाला वारंवार विनंती करण्यात येते की हडपसर स्टेशन साठी आपली बस फ्रिक्वेन्सी वाढवा, कारण तिथे जे नागरिक उतरतात त्यांना बसने जाणं शक्य होईल त्यासाठी. पण अडचण ही येते की बस तिथे टर्न करायला जागाच नाही. त्यामुळे हा नुसता रेल्वेचा प्रॉब्लेम नाही किंवा नुसता पीएमपीचा प्रॉब्लेम नाही किंवा नुसता वाहतूक पोलिसांचा प्रॉब्लेम नाही. ह्या सगळ्या गोष्टींसाठी सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत त्यासाठी एकत्र बसून आपल्याला मार्ग काढणं आवश्यक ठरणार आहे. दुसरा एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की छोट्या बसेस, जे पेठेचे एरिया आहेत त्याच्यासाठी छोट्या बसेस करता येतील का. तर तेही आमच्या स्तरावर काही रिसर्च सुरू आहे की डिझाईन्स बदलता येतील का, जेणेकरून छोट्या रस्त्यावर अगदीच मिनी बस नाही म्हटलं तर बसची विथ कमी करून आपल्याला काही बसेस इंट्रोड्यूस करता येतील का. तर एकूणच एकंदरीत वाहतुकीचा प्रश्न ह्याच्यावर सर्व अँगलने विचार करणं सुरू आहे. त्या एजन्सीजशी, स्टेक होल्डर्सशी चर्चा सुरू आहे आणि त्याच्यातून नक्कीच काहीतरी आपण मार्ग काढू, कारण मार्ग काढण्यासाठी आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. हे आहे सूचना आहे ती आम्ही आमच्याकडे भरपूर लोकांकडनं फीडबॅक येत असतो की पार्किंगची हे गरज आहे, पाहिजे आहे वगैरे. सो महामेट्रोकडे आता ज्या काही जागा आहेत त्या जागांवरती आम्ही एक्झिस्टिंग पार्किंग जे आहे ते फ्री केलेलं आहे. PMC बरोबर आम्ही बसून हे खूप डिटेलमध्ये डिस्कशन करतोय की कुठे कुठे DP आपण पार्किंग रिझर्वेशन देऊ शकतो. ज्या मोठ्या सोसायटीज ज्या डेव्हलप होत आहेत तर त्या सोसायटीजमधले पण जे ॲम्युनिटी स्पेस जी महानगरपालिकेला मिळते तर त्या ॲम्युनिटी स्पेसमधून पण काही आपण पार्किंग स्वरूपात ती जागा घेऊ शकतो का, ह्याचंही एक हे चालू आहे. आणि सरांनी सांगितलं तसं आम्ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी घरापासून स्टेशनपर्यंत, स्टेशनपासून तुमच्या ऑफिसपर्यंत आणि परत येताना, सो ही जी कनेक्टिव्हिटी आहे ही जास्तीत जास्त चांगली करायचाही आम्ही आता अभ्यासही चालू आहे त्याच्यावर. काही ठिकाणी आम्ही बस सर्व्हिसेस आणि रिक्षाच्या सर्व्हिसेसही चालू केलेल्या आहेत ऑलरेडी आणि प्रत्येक स्टेशनवरती ही सुविधा आम्ही उपलब्ध करून देतोय. इवन PMPMLच्या बसेससाठी बस स्टॉप हे एक्झॅक्टली स्टेशनच्या खालती घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यासाठी वेगळ्या बेज आम्ही बनवून ठेवलेले आहेत सो दॅट लोकांना चढायला उतरायला सोपं जाईल.